नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलवरती. सर्वजण आपला बहुमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ पाहत आहे, तर खूप खूप सर्वांचं स्वागत, अभिनंदन. तर आता मी एक असा व्हिडिओ बनवत आहे. तर हे आपल्यासमोर हे नारळाचे झाड आहे आणि आता ह्या नारळाच्या झाडाचं मी तुम्हाला थोडं महत्त्व सांगत आहे. हे पहा, आपल्या ह्या नारळाच्या झाडे 3 नारळाची झाडे आहेत. ही 3 नारळाची झाडे आहे आणि त्याच्याच बाजूला आमचं एक मंदिर आहे पहा इथं. तर इथं हे मंदिराचं एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो. पूर्वी जुन्या काळात काहीतरी म्हणतात, असं फिरत फिरत 7 देवे आले आणि त्या इथे येऊन गडप झाले, असं आम्हाला पूर्वीचे लोक आमचे सांगत आहे. आणि मग आम्ही त्यांचं इथं मंदिर बांधलेलं आहे आणि आता त्यांची आम्ही पूजा वगैरे करत आहे. श्रावण महिन्यामध्ये कार्यक्रम असतो, दसऱ्याच्या वेळेस इथं कार्यक्रम असतो. तर आता मी तुम्हाला नारळाचं थोडं महत्त्व सांगत आहे. तर आपण ही 4-5 नारळाची झाडे लावलेली आहेत. हे पाहू शकता, त्याला भरपूर नारळ आलेले आहेत. तर आता हे नारळाचं झाड मी असं वैशिष्ट्य सांगतो. तर आपल्या खाटल्याच्या घरामध्ये कालवणासाठी दिवसाला 1 नारळ लागत आहे, बरोबर आहे की नाही. सकाळच्या कालवणाला समजा अर्धा वापरला आणि आपण संध्याकाळच्या कालवणाला जरी अर्धा वापरला तर दिवसाला 1 नारळ लागत आहे. आणि दिवसाला 1 नारळ म्हटलं तरी वर्षाला 365 दिवस आहे, असे 365 नारळ आपल्याला लागत आहेत. आणि साधारण आपण एक जर नारळ जर बाजारात घ्यायला गेलो ना तर आपल्याला 25 ते 30 रुपयाला बसते. आणि साधारण आपण 25 रुपयाला जरी तो नारळ धरला तरी 25 रुपयाने त्या 25 गुणिले 365 जर केलं तर जवळपास 9,125 असं काहीतरी उत्तर येतं आहे. तर 9,125 रुपयाचे नारळ आपण वर्षाला आपल्या कालवणासाठी खरेदी करीत आहे. अलग लक्षात, 9,125 रुपयाचे नारळ आपण वर्षासाठी आपल्या कालवणासाठी खरेदी करीत आहे. तर त्यातून पहा, आता हे आम्ही 3-4 नारळाचे झाडं लावलेली आहेत ना, तर या 3-4 नारळाच्या झाडांचं आम्हाला वर्षाला जे 9,000 रुपयाचे नारळ विकत घ्यावं लागत होते, तर ते 9,000 रुपयाचे नारळ विकत घेण्याचे आमचे वाचलेले आहे. कारण ह्या 3 नारळापासूनच आम्हाला वर्षाला जे 9,000 रुपयाचे नारळ घ्यावं लागतात, ते नारळ हे आमचे जे विकत आणावं लागतात ते आता आम्हाला आणावं लागत नाही. मग पहा, आता या 3 झाडांना काय फारशी काही एवढी जागा गुंतलेली नाही आहे. आपल्या घराच्या बाजूने थोडंफार पड पडलेली आहे, त्या पडीक जमिनीमध्येच आपण ही 3 नारळ लावलेले आहेत. तर पहा, ह्या 3 नारळांचं महत्त्व किती आहे. वर्षासाठी खाटल्याच्या घराला 9,000 रुपयाचे नारळ लागत आहे. तर हे 9,000 रुपयाचे नारळ हे आपण विकत घेतले तर 25 रुपयाला 1 नारळ आहे. आणि तो 25 रुपयाचा 1 नारळ आपला किती महत्त्व आहे पहा. मग 25 रुपये आपलं दिवसाला म्हणलं तरी 365 दिवसांचं 9,000 रुपये होतात, 9,125 रुपये होतात. तर हे 9,000 रुपये 25 रुपये आपले ह्या 3 नारळांनी वाचवलेले आहे वर्षाचे. म्हणजे ही आपली थोडक्यात बचत झालेली आहे. ही जर 3 नारळाची झाडं जर नसती तर आपल्याला हे विकत दुकानातून आपल्याला आणावं लागले असते, आहे की नाही, बरोबर की नाही. पण त्यासाठी मी एक सर्वांसाठी अशी एक महत्त्वाची शेतकऱ्यांसाठी सूचना सांगतो की आपली जर अशी पड जमीन वगैरे असेल तर नक्की तिथे ना आपण अशी नारळाची झाडं जर लावून दिली तर आपल्याला वर्षाला जो हा 9,000 रुपये आपला व्यर्थ खर्च होतो आहे, तर तो व्यर्थ खर्च ह्या नारळाच्या माध्यमातून आपला नक्कीच हे होईल, वाचेल. आणि तेवढीच आपली हे होईल बचत. हीच जर आपण बचत जर केली तर आपली वर्षाला 9,000 रुपयाची बचत होऊ शकते मित्रांनो. तर नक्की मित्रांनो, माझा व्हिडिओ कसा वाटला आहे आणि नक्की व्हिडिओ आवडला ना चॅनलला सब करा आणि शेअर करा व्हिडिओ. नक्की मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी आपली इतर कुठे पण आहे ना भरपूर जागा पडलेली असते, तर मोकळ्या जागेमध्ये ना आपण अशा ज्या आपल्या जीवनामध्ये आवश्यक वस्तू आहे त्या नक्की आपण असं हे करू शकतो, झाडे लावू शकतो आणि त्या झाडांपासून आपल्याला नक्की असा फायदा होऊ शकतो. तर कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि कमेंट करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा आवडला असेल तर. खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचं स्वागत, अभिनंदन माझ्या चॅनलवरती.